ती नायगाव संघाने चांगल्या प्रमाणामध्ये कन्वर्ट केलंय. मागील मॅच मध्ये 24 चेंडू आणि 56 धावा त्या चेस केल्या. आता मात्र त्यांच्या वाटेला प्रथमतः क्षेत्ररक्षकांनी निवडलं गेलंय आणि टीम बिंदास्त 11 संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. चला जे देखील मान्यवर लेट उपस्थित झाले, जे देखील नागरिक आमच्यापर्यंत जॉईन झाले त्यांना मी विनंती करतोय की आपण या VIP डाक्स वरती सन्मानाने स्थानापन्न व्हा. क्षमा असावी. एनसीसी नायगाव संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी त्यांच्या वाटेला आले आणि टीम बिंदास 11 खऱ्या अर्थाने त्यांच्या वाटेला आले गोलंदाजी. बघा निर्णय आपण पाहतोय. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. खऱ्या अर्थाने असं म्हणतात ना की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा विर्विघ्न कुर्मेह देह सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला नतमस्तक होऊन कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने 10:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि ही सर आयोजकांची अपेक्षा असते ना की या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गाल गोट न लागता स्पर्धा ही परिपूर्ण यशस्वीरित्या पार पाडावी, हीच आयोजकांची परिपूर्ण इच्छा असते. आणि आज आपण पाहतोय झुंजार स्पोर्ट नायगाव आयोजित जमुना बिस्तर सुतार चषक 2026 चं हे भव्य दिव्य पर्व. खऱ्या अर्थाने या गावाच्या कॅलेंडर मध्ये 4 दिवस आणखीन असतात. खऱ्या अर्थाने त्यामध्ये या गावच्या मॅच आणि जणू काही उत्सव आहे, जत्रा आहे, जणू काही हा कुंभमेळाचा आहे. चला मॅचला होते सुरुवात. गोलंदाज मिस्टर विवेक. आपण ही स्पर्धा पाहतोय 2 कॅमेरा डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही कव्हर केली जाते. गोलंदाज मिस्टर विवेक यावेळी दिपेश. वा यावेळेला मात्र चेंडू इन बिटवीन द गॅप. बघा आपण पाहतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आउटफील्ड थोडंसं स्लो आहे कारण मैदानाचा विचार केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वालू आहे. आपण खऱ्या अर्थाने वाडा विभाग किंवा पालघर विभाग या ठिकाणी गेलात ना तिथं आपल्याला मातीची ग्राउंड पाहायला मिळतात. वा काय क्लासिकल स्ट्रोकची निवड केली आहे. पण मी म्हटलं गेलं होतं ना की या वेळेला मातीची खेळपट्टी नाहीये तर यावेळेला वालू आहे. मात्र या वालूला देखील भेदत चेंडू सरळ फरार झालाय. सीमा रेषा पार 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 चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. बघा तुम्ही आधी काय केलंय ना यापेक्षा तुम्ही आता जे काय कराल ना त्यावर तुमचा इतिहास रचला जाईल. जंगल में मोर नाचा किसने देखा. मागे काय केलंय ना ते संपूर्ण विसरा. वा यावेळेला मोठा प्रहार करायचा होता मिस्टर स्ट्रोक. जेलची देखील संधी होती मात्र जेल झालाय ड्रॉप. इथे मात्र धावा येतील किती. डायरेक्ट हिट झाला असता तरी देखील फलंदाज कुठेतरी बाद झाला असता असं मला देखील वाटतंय. मात्र या चेंडूवर 2 धाबा. 3 चेंडूचा खेळ परिपूर्ण झालाय, सजला गेलाय. विवेकने 3 चेंडू मध्ये धाबा खर्च केला 7. एनसीसी नायगाव संघ मैदानाच्या आतमध्ये विजय 2 चेंडू आणि 6 धाबा. ज्या विजयने मात्र 6 षटकार ठोकले होते तोच विजय इन स्ट्राईक नाव. एकंदरीत विजयला मात्र मोठे प्रहार करावे लागतील. चौथा बॉल गोलंदाज विवेक राईट आर्म ओव्हरने. यस थोडासा फंबल झालाय. बघा क्रिकेटमध्ये एकंदरीत 42 नियम आहेत आणि 42 नियमांपैकी एक नियम क्रमांक 38. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये पंचांकडे सत्ता असते आणि त्या सत्तेचा वापर यावेळी पंचांनी केलाय आणि हा बॉल डेथ म्हणून घोषित केलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला चेंडूला उडवला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. झेल झेल झेल. यस डेफिनेटली यावेळेला विजय सारखा फलंदाज आला पकडला गेलाय झेल विजयचा आणि विजय ठरतो इथे फेल. विजय इज नाव बॅक टू दी पवेलियन.
जरा घाई करा. नेक्स्ट बॅटर बाद होण्याच्या आधी तुम्ही मैदानाच्या बाद झाल्यानंतर 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर येण्याच्या आधी नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणं हे बंधनकारक असेल. कारण आपल्याकडे तुम्हाला वेळ दिलाय, याचा अर्थ असं नाही की तुम्ही वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा कराल. त्यामुळे तुम्हाला मी सातत्याने स्ट्रिक्ट वॉर्निंग देतोय. आमच्यापर्यंत आयोजकांच्या माध्यमातून देखील वॉर्निंग आमच्यापर्यंत पोहोचल्या गेल्यात. आणि जो तुम्हाला इशारा दिलाय ना, या चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. शेवटचे 2 चेंडू या P1च्या षटकातील शिल्लक राहिले आहेत. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल फलंदाजी देखील झाली आणि गोलंदाजी देखील झाले. कारण विजय बाद झालाय, मात्र 7 धाबा त्या देखील झाल्या गेल्यात. गोलंदाज विवेकला आपण पाहतोय आणि आता रुपेश. वा रुपेश वा. यावेळी रुपेशने मात्र आल्या आल्या सलग ठोकलाय षटकार. मात्र हे जे आपट्स होतं ना, त्या आपटसाठी मात्र संपूर्ण दाद असेल. बघा, जर एफर्ट्स तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्की टाळ्या झाला पाहिजेत. कारण शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या मॅचमध्ये एक एक धाब ही सोन्यापेक्षा महाग असू शकते. 13 धाबा धावफलकावरती झाल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. रुपेश असं वाटतं की मैदानाच्या बाहेरून पाणी नाही तर पेट्रोल पिऊन मैदानाच्या आतमध्ये गेलाय की काय. विध्वंस खेळी करत असताना पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. 6 धाबा. या वेळेला चेंडूला सोडू दिलाय, जाऊ दिलाय आणि एकंदरीत आपण पाहिलं शेवटचा बॉल चाललाय डॉट बॉल. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण सजला गेलाय. धाबेचा आलेख जर आपण पाहिला तर एकंदरीत 13 धाबा, लॉस ऑफ 1 विकेट. मिस्टर विजय हा बाद झालाय. जरा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने NCC नायगाव संघ आणि NCC नायगाव संघ आणि त्यांच्या विपक्षात बिंदास्त 11 या 2 संघांमध्ये ही शेवटची लढत 13 धाबा धावफलकावरती झाला गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज, एकीकडनं दीपेश आणि एकीकडनं रुपेशला. खऱ्या अर्थाने दोन्ही सख्खे बंधू आपण मैदानाच्या आतमध्ये आज आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना एक चांगला दर्जेदार खेळ तो मैदानाच्या आतमध्ये त्यांना देखील सादरीकरण करावं लागेल. कारण आपण सातत्याने पाहिलं ना, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, युसुफ पठाण, इरफान पठाण, सॅम करन, टॉम करम अशी अनेक नावं ज्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने दर्जेदार खेळी केले. आणि या वेळेला मात्र दीपेश आणि रुपेश खऱ्या अर्थाने त्यांना देखील या वेळी शेवटच्या क्षणाला चांगला खेळ करावा लागेल. उद्याच्या सूर्याच्या किरणावरती तुमचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहायचं असेल ना, तर आज इथनं तुम्हाला एफर्ट्स ते द्यावेच लागतील. चला, गोलंदाज तयार झालाय मिस्टर उदय. यावेळी शॉटबॉल करण्याचा प्रयत्न होता, फटका बसला. मिस टाइमिंग स्ट्रोक. ना तेरी ना मेरी, गेंद तो साली बीच में गिरी. 3 तिगाडा आणि काम बिगाडा. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धाबा कन्वर्ट केल्या. 2 धाबा. या 2 धाब्याने धावफलकामध्ये वाढ होते. 15 धाबा आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर इन नाव प्रोग्रेस. गोलंदाज मिस्टर उदय. या उदयचा देखील आज खेळ खूप दर्जेदार राहिलाय. म्हणजे मी म्हणतो ना की टफ फाईट जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी देखील अक्रॉस द बॅटने केला. डीप मध्ये पॅट्रोलिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला गेल्या, मात्र 2 धाबा तो वाचवू शकला नाहीये. पुन्हा एकदा 2 धाबा. 2 धाब्याने धावफलकामध्ये वाढ होते. 17 धाबा. मी सकाळपासून म्हणतोय की 17 हा अशुभ आकडा क्रिकेटच्या पटलावरती. जरूर जर्सी क्रमांक AB डिव्हिलियर्स आणि रिषभ पंतचा असेल ना, तरी हा खतरा आकडा आहे. यस, यावेळी सोडून दिलाय बॉलला. गती कमी केली होती चेंडूनी. गोलंदाजांनी गतीमध्ये परावर्तित केलं होतं. चेंडूची गती वापर कमी केली होती आणि एकंदरीत तिसरा बॉल चला डॉट बॉल. म्हणजे 3 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्यात उदयने. यावेळेला चुकी झाले आणि मग त्याचा भूदंड तुम्हाला भरावा लागेल का? यावेळेला मात्र फटका फसलाय आणि सरळ चालाय क्षेत्ररक्षकाच्या हातकर्णामध्ये. वेल कॅच टेकन. फलंदाज रुपेश गॉन. मागील विकेटचा विचार केला तर दीपेश बाद झालाय. 5 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून कन्वर्ट केला होता आणि 5 चेंडूमध्ये त्याने धाबा जमवल्या होत्या 5. 1.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण झालाय. धावसंख्येचा आलेख 17/2 असा आपण आलेख पाहतो. मी म्हणतो ना की 17 हा आकडा खूप अशुभ आकडा. कारण समालोचन करत असताना 17 या धावसंख्येवरती आम्ही षटकार देखील पाहिलाय आणि विकेट देखील पाहिलाय.
4 चेंडूमध्ये 4 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. असं म्हणतात ना की हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट हा भारतामध्ये जणू धर्म झालाय आणि त्या धर्माचा देवता सचिन रमेश तेंडुलकर सरांनी एक वाक्य म्हटलं होतं. हो हो हो, या बेला देखील गतीमध्ये परिवर्तन केलं आणि आल्या आल्या प्रफुल्ला देखील या स्लोवर बॉलचा चाकवलं गेलंय. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, ही तर खासियत आहे गोलंदाज उदयची. गतीमध्ये देखील परिवर्तन केलं आणि फिंगर रोल देखील केला. प्रफुल्ला आपण पाहतो एक बॉल मध्ये एकही धावसंख्या नाही आहे त्याची. या वेळेला जर आपण पाहिलं फक्त आणि फक्त डेलिकेट टच, पुश करा खुश राहा, एकच धाव. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्येमध्ये 18 धावा. खऱ्या अर्थाने डेडिकेशन लेवल सेट करणारा आकडा आपण पाहिला विराट कोहलीचा. बघा विराट कोहलीचा पहिला आकडा हा खऱ्या अर्थाने जर आपण पाहिला असेल ना तर तो 5 होता. मात्र आपले वडील 18 डिसेंबरला खऱ्या अर्थाने त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर मात्र प्रत्येक आपल्या जर्सीच्या मागे विराट कोहलीने 18 आकडा हा लावला गेला. दोन षटकानंतर 18 धावा आपण पाहतोय. येणारे अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रफुल्ल आणि रुपेशला इथनं मात्र चांगली पार्टनरशिप ती बिल्ड करावी लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये 2 षटकामध्ये तुम्ही फक्त 18 धावा जमवल्यात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमीत कमी जर तुम्ही 30 धावा जमवल्या ना तर तुम्ही 50च्या घरामध्ये जाऊन पोहोचाल. मात्र हा क्रिकेटचा खेळ दर तरला थारा नाहीये. जे झालं गेलं ते विसरून जा आणि आता जे घडवायचं आहे ना त्यावर लक्ष केंद्रित करा. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूमध्ये एकंदरीत या धावा जमा केल्या जातील का? 12 चेंडूमध्ये 18 धावा जमा केल्यात. आता 12 चेंडूमध्ये किती धावा इथनं सेट केल्या जातील? यावेळेला शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. या फलंदाजाकडे खूप टायमिंग होता मात्र टायमिंगचा वापर याने केला नाहीये आणि त्यामुळे फलंदाज प्रफुल्ल देखील स्वस्त झाला. इथे प्राइसलेस विकेट बाद. माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिकडं जुलय कशी प्रेम धनी. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं. यस धन्यवाद डीजे, थँक्यू. 18 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद झालाय. पण असं म्हणतात ना की जो प्रफुल्ल खऱ्या अर्थाने त्याच्याकडे विध्वंसक आणि विस्फोटक खेळी आपण सातत्याने पाहिले आजच्या दिवसामध्ये, तो प्रफुल्ल थोडासा आपल्या संघासाठी कुठेतरी नाखुश आणि निराश असेल. कारण की 18 धावसंख्येवरती प्रफुल्ल तो देखील बाद झालाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता संपूर्ण दारोमदार असेल ना ती रुपेश वरती. कारण रुपेश एक चोख षटकार त्याच्या बॅटमधून देखील आलाय. 2 चेंडू त्याने फेस केलेत. तो मात्र वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय. रजत पहिलाच बॉल विकेट. यावेळेला देखील वा राहुल आल्या आल्या मात्र ठोकलाय. सरळ बॅटचा वापर, चेंडू समोर चालाय. षटकार 6 धावा. रख हौसला मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. यूं ना ठहर मंजिल के मुसाफिर, एक दिन मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. वाह राहुल वाह. षटकार पहिलाच बॉल. दुसरा बॉल पंचांकडे लाऊड अँड शाऊड अपील. मात्र आपला पंच निर्णयावर तटस्थ आहेत. तिसरा बॉल डॉट बॉल चाललाय. राहुल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र राहुल आणि रुपेशला पाहतोय. तुम्ही जर लाईव्ह स्कोर पाहत असाल, 2 बॉल रुपेश खेळलाय 6 धावा, 2 बॉल राहुल खेळलाय 6 धावा. म्हणजेच खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे, कुवत आहे, कॅलिबर आहे इथनं येणाऱ्या 9 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याची. यावेळेला आपण पाहिलं असेल तर व्हाईट बॉलची सांगता होते एक्स्ट्राची धाव. धावसंख्येमध्ये होईल वाढ. 25 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती विवेकने. दुसऱ्या षटकामध्ये विजयने देखील उदयने देखील कमालीची गोलंदाजी केली होती. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज मिस्टर रजत 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. राईटा मोहरने तो देखील मारा करतोय. यावेळी बॅटची आउटसाइड एज. हो थोडासा फंबल झाला यष्टीरक्षकाकडनं आणि त्याचाच मोबदला. इथे तुम्हाला 1 धाव प्रतिस्पर्धी संघाला बहाल करावी लागेल. धावसंख्या पुन्हा 1 धावेने वाढली गेले. 26 खऱ्या अर्थाने 26 जेव्हा आकडा लागतो ना 26 अर्थात 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि खऱ्या अर्थाने 26 नोव्हेंबर 1949
खऱ्या अर्थाने या भारताची राज्यघटना ज्यावेळी लिहून काढलं आणि खऱ्या अर्थाने असं म्हणतात ना 11 महिने 18 दिवस आणि 11 महिने आणि 18 दिवस त्या राज्यघटनेसाठी लागलं होतं. याही वेळेला जर आपण पाहिलं पंचांनी लाईन ऑफ ऍक्शन चेक केली एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर पुन्हा एकदा व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉल धाबेमध्ये पुन्हा एकदा भरणा होते. 27 धाबा स्कोर कार्ड वरती 2.4 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज रजत थोडासा अडचणीमध्ये सापडला गेलाय. मात्र अडचणी जर तुमच्या समोर असतील ना तर खचून जाऊ नका, नव्याने तयारी करा. यावेळी वेळेला 11चा बॅटने खेळण्याचा विचार होता. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र फंबल झालाय. बघा एंड मोमेंटला तुम्हाला एक धावा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण असं म्हणतात ना की परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धाबेला आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं असेल ना तर या एक धाबा खूप इम्पॉर्टंट थिंग असते. 29 धाबा एका धाब्याचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. धावसंख्या झाले जाऊन पोहोचलाय 29 धाबा. या वेळेला लोवर फुल टॉस आणि त्यावर फुल टोल वसूल. शेवटच्या बॉलवरती एकंदरीत आला इथे दर्जेदार देखणीय आणि बहारदार षटकार 35 धाबा. कशी प्रेम कनी सोडून होला तोडून मन माझं ते पाखरू बुद्धी उडलं. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. बघा आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती षटकाराला आणि धावसंख्या झपाट्याने वाढते 35 धाबा. खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं ना की भारतामध्ये क्रिकेट हा जणू काही धर्म झालाय आणि त्या धर्माचा देवता सचिन रमेश तेंडुलकर सर म्हटले होते की क्रिकेटमध्ये सर्वांना एकत्र आणलं जातं, विभक्त केलं जात नाही आणि ही बाब ज्याला जमत नाही ना त्याला खेळामध्ये स्थान नाही. शेवटचा स्लॉग ओव्हरला होते सुरुवात. मिस्टर आदित्य राईट आर्म राऊंडने करेल सुरुवात. मिस्टर राहुल पहिलाच बॉल व्हाईट बॉलची सांगता होते. चला इथनं मात्र कुणालाही टीम मीटिंग नसेल. आपण पाहतो 36 धाबा धावपलकावरती एक फायटिंग स्कोर टीम NCC नायगाव संघ पोहोचला गेलाय. कारण एकंदरीत आपण पाहिलं असेल की दीपेश बाद झाला, विजय बाद झाला, प्रफुल्ल बाद झाला. मात्र संघाची जी दारोमदार होती ना ती राहुल आणि रुपेशने स्वतःच्या खांद्यावरती कन्वर्ट केले गेले. याही वेळेला मोठा प्रहार वा हॅमर केलंय. आपल्या मनगटाचा योग्य तो वापर केलाय. मनगटाचा काढलाय जोर आणि इथे मिळतील 6 धावा. षटकार यस डेफिनेटली डीजे षटकार आलाय 6 धावा. नेक्स्ट बॉल गोलंदाजावरती आक्रमण चढवलं गेलंय. पहिलाच बॉल आणि या वेळेला रुपेशच्या राहुलच्या माध्यमातून षटकार. यावेळी दुसरा बॉल तो देखील वाईट जाईल की काय? यस डेफिनेटली दुसरा बॉल देखील वाईट बॉल. म्हणजे इथे प्रेशर आलंय आणि असं म्हणतात ना की अभी तो इस बात की असली उडान बाकी है, अभी तो इस परिंदे का असली इंतकाम बाकी है, अभी तो लांगा है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. आणि खऱ्या अर्थाने आज जर दोन्ही संघांना विजय व्हायचा असेल ना तर तुम्हाला प्रयत्नांपेक्षा प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. याही वेळेला मोठा प्रहार मिस जो आहे जेलची संधी. यस जेल झालाय कन्वर्ट. इथनं मात्र राहुल देखील होईल बाद. हॅलो चला नेक्स्ट बॅटर तुम्हाला विनंती करतोय फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्ही लगेच आतमध्ये जा. कारण आपण पाहिलं पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये एक नवीन संकल्पना. फलंदाज बाद झाल्यानंतर 3 सेकंदाच्या आतमध्ये नेक्स्ट बॅटर हा पॉपिंग क्रीज मध्ये स्ट्राईक एंड मध्ये असलाच पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने ही संकल्पना आपण पाहतोय पुढच्या टुर्नामेंट मध्ये सर्व ठिकाणी लागू देखील होईल. मैदानाच्या आतमध्ये विशालला आपण पाहतोय. धावसंख्या 43 धाबा. 43 वरती 4 गडी बाद झाले. नेक्स्ट बॅटर विशाल. विशालला मात्र साईक रोटेट करत असताना रुपेशला संधी द्यावी लागेल. यावेळेला जर आपण पाहिलं तर साईक रोटेट होईल का? यस डेफिनेटली इथनं मात्र साईक रोटेट केली जाईल. धावसंख्या तर या बॉलवरती मिळणार नाहीये.
मात्र विशालने आपली स्वतःची विकेट ही सॅक्रिफाईस केले. कोणासाठी तर डेफिनेटली रुपेशसाठी. आता रुपेश येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 10 ते 12 धावा जमा कराव्या लागतील. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटचा विचार केला तर कमीत कमी 1 ते 2 षटकार इथनं बाहेर फेकावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये शैलेश एनसीसी नायगाव संघाकडनं 43 धाब्यांवरती 5वा फलंदाज तो देखील बाद झालाय. चला जरा घाई करा, पंच वारंवार दंडित करा. जर एखादा नियमाची अंमलबजावणी करत नसेल ना तर त्याला स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या आणि त्यानंतर लगेच पॅनलाइज करा. कारण या स्पर्धेची ही तर खासियत आहे. रूल्स अँड रेग्युलेशन, पारदर्शकता आणि शिस्त हीच या स्पर्धेची ओळख आहे. ओहो, यावेळेला चुकी झाले. गोलंदाजाने केले चुकी आणि त्याचा मात्र योग्य तो वापर फलंदाज करेल का? यस, डेफिनेटली यावेळेला 2च धावा. इथनं एखादी चुकी तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. यस, इट्स अ नो बॉल ऑन अबाउट द वेस्ट. त्यावर 2 धाबा, म्हणजेच या बॉलवरती तुम्हाला 3 धाबा कन्वर्ट दिल्या जातील. या 3 धाब्याने धावफलकेमध्ये वाढ होते. 46 धाबा. 3.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण झालाय. 46 धाबा धावफलकावरती. यावेळेला फ्री हिटचा बॉल. जैसे खेलो वैसे हो मर्जी, क्योंकि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. याही वेळेला फ्री हिटचा बॉल. पुढचा बॉल तो देखील पंचांच्या माध्यमातून नो घोषित केलाय. हे घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर याही वेळेला नो बॉल. यस, बिमरसाठी रिव्ह्यू आपण पाहतोय. चला तिसरे पंच लगेच आमच्यापर्यंत जॉईन व्हा. आपल्याकडे वेळ नाहीये. पंच क्षमा असावी, पण यस डेफिनेटली जे आहे ते मात्र मी स्पष्ट बोलतोय. कारण आपल्यापर्यंत उत्तरार्धाची इनिंग ते देखील परिपूर्ण सजवायची आहे. यस डेफिनेटली. जर आपण पाहिलं तिसरा पंच जास्त वेळ घेत नाहीयेत आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून असा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आला की यस डेफिनेटली नो बॉल. यस, आपण पाहतोय इथनं मात्र आदित्य 2 बिमर त्याने हाताळले गेलेत. बघा, जर गोलंदाज चेंज करायचा असेल तरी करू शकता आणि जर नसेल करायचा तरी देखील चालेल. कारण की हे 2 बिमर आहेत ना ते बॉडीच्या अगदी बाहेर आहेत. जर तुम्ही बॉडी लाईनला जर बिमर हाताळले ना तर मग बॉल चेंज होतो. बघा, क्रिकेटचे काही नियम आहेत ते तुम्हाला माहिती असायला हवे असतात. बॉलिंग इथं गोलंदाज करू शकतो कारण की 2 बिमर जरी त्याने हाताळलेत ना तरी ते 2 बिमर हे जी त्याची ध्येय यष्टी आहे ना ते यष्टीच्या बाहेर फेकलेत आणि त्यामुळे गोलंदाजी करू शकतो. धावसंख्या जाऊन पोहोचले 49 धाबा. वाह, यावेळेला देखील शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. यस डेफिनेटली याही वेळेला आलाय हा दर्जेदार षटकार 6 धावा. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. बघा, तुम्ही चुकी केली ना मग त्याचा भोदंड तुम्हालाच भरावा लागेल. 4 चेंडूमध्ये आदित्यने 20 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 2 बिमर देखील आल्यात आणि बिमरवरती एकंदरीत 6 धावा देखील आल्या होत्या. याही वेळेला मोठा प्रहार. झेल झेल झेल. यस डेफिनेटली या वेळेला एक वेल जज कॅच कॅरी केलाय. योग्य ते असलेली योग्य तो क्षेत्ररक्षक आला आणि योग्य ती कॅच परिपूर्ण कॅरी केली आणि मिस्टर रुपेश झाला इथे. एकंदरीत 8 चेंडूमध्ये 24 धावा त्याने केल्या आणि तो देखील झालाय बाद. चला शेवटचा बॉल. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. नितेश धानबा. यस, आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एनसीसी नायगाव संघ आणि बघा बिंदास 11 संघ तुम्ही चुकी केल्यात ना ते चुकी तुम्हाला अंतिम चरणामध्ये डोकेदुखी ठरतील. यावेळी परफेक्ट ब्लॉक. बघा, सातत्याने ह्या चेंडूची हाताळणी तुम्हाला प्रत्येक बॉलपासून करायची होती. मात्र असं म्हणतात ना की वेल गेली सत्ता गेली कार्यक्रम खल्लास.
यावेळेला तिसरी धाव ती देखील परिपूर्ण येईल का? यस, डेफिनेटली यावेळेला तिसरी धाव ती देखील येईल. आता मात्र पाहता पाहता चौथ्या धावेकडे वळालेत आणि चौथी धाव घेत असताना फलंदाज यावेळेला बाद होईल. बघा मैदानाच्या आतमध्ये पराभवाची देहबोली स्वीकारली गेली की काय टीम मित्राज 11 संघाकडनं. आता इथनं येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 59 धाबा. बघा मागील मॅच मध्ये एनसीसी नायगाव संघाने 24 चेंडू मध्ये एकंदरीत 56 धावा चेस केल्या होत्या आणि या वेळेला बिंदास 11 संघ 24 चेंडू मध्ये तुम्हाला 59 धावा चेस करावा लागतील. बघा असं म्हणतात ना की आई बाबाचं क्षत्र नसताना देखील बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. आपल्या बहिणीचे दागिने विकून एपीजे अब्दुल कलाम सर या भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात. नेल्सन मंडे 27 वर्षाचा तुरुंगवास भोगून शांततेचा संदेश देऊ शकतो. रोजगार हमीवर काम करणारे आर आबा हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद घोषवू शकतात. या सर्वांनी आपलं आयुष्य शून्यातून निर्माण केलंय. तर टीम बिंदास 11 संघ येणारे 24 चेंडू मध्ये या 59 धाबा चेस करू शकणार नाही का? तर डेफिनेटली करू शकतो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच ताकीद द्या, बॅटर येतील मात्र तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला फलंदाज आपण देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. कुठल्याही प्रकारचा यावेळेला टीम मीटिंग नसेल तुम्ही नोंद घ्या. जर टीम मीटिंग केली तर तुम्हाला 2 धाब्याची पॅनल्टी असेल कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. खऱ्या अर्थाने मी म्हणतो ना की एका सेकंदाची किंमत त्या व्यक्तीला विचारा ज्याचं नुकताच ॲक्सिडेंट होता राहिलंय. एका मिनिटाची किंमत त्या व्यक्तीला विचारा ज्याचं ट्रेन मिस झाले आणि एका वर्षाची किंमत त्या विद्यार्थ्याला विचारा ज्याची 1 मार्कांनी परीक्षेमध्ये नापास झालाय आणि एका मताची किंमत त्या राजकारणी व्यक्तीला विचारा ज्याचं एका मताने खऱ्या अर्थाने तो पराभूत झालाय. यस, धन्यवाद. जर आपण पाहिला एक्स्ट्राच्या 8 धाबा आणि त्या मोबदल्यामध्ये 24 चेंडूमध्ये तुम्ही 58 धाबा ठोकल्या आणि 59 धाबांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. बिंदास 11 संघ खऱ्या अर्थाने जरी सामना जरी थोडासा स्पर्धेमध्ये चेसिंग लॉंग असली ना तरी देखील तुम्ही खचून जाऊ नका. आणि असं म्हणतात ना की या स्पर्धेमध्ये तुम्ही आतापर्यंत ज्या धाटणीने खऱ्या अर्थाने खेळ केलाय ना त्या धाटणीने शेवटच्या क्षणाला देखील तुम्हाला खेळ करावा लागेल. कारण 24 चेंडू 59 धावा आणि या बॅटरला मी विवेकला एवढंच म्हणेन की तुला टोचणारे तुला डिचवणारे नेहमीच बोलत राहतील. या सर्वांना तुला तुझ्या शब्दाने नाही तर तुझ्या यशाने उत्तर द्यायचं आहे. प्रश्नरूपी येणाऱ्या या बॉलला बॅटने खेळ, काही ना डिफेन्स कर तर काहींवरती अटॅक कर. चला घाई करा गोलंदाज. जर तुम्ही 3 षटकामध्ये 15 मिनिटांमध्ये 3 षटका हाताळले नाही ना तर तुम्हाला 2 धाब्याची पेनल्टी देखील दिली जाईल, याची नोंद घ्या. पहिलाच बॉल यावेळेला सुरुवात झाली. वा, विवेकच्या बॅटमधनं पहिलाच बॉल आणि सीमेरेषेच्या अगदी बाहेर जाईल. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. भीड़ में लगा तो उसे धक्का कहते हैं, हवा से उड़कर बाहर जाए उसे छक्का कहते हैं और जो बाजी में लाई पलट मार उसे हुकुम का इक्का कहते हैं. आणि हा विवेक है, हा हुकमी इक्का है. 1 मैन शो 1 मैन आर्मी. यावेळेला दुसरा बॉल अक्रॉस द बॅटने चेंडू मिस टायमिंग होता खरा मात्र क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला आणि पाहता पाहता 2 धावा त्या देखील कन्वर्ट केल्या गेल्यात. 2 चेंडूमध्ये गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्यात. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला 15च्या स्वरूपाने धावा जमवणं हे बंधनकारक असेल. 2 चेंडूमध्ये 8 धावा तर आल्यात. येणारा 4 चेंडूमध्ये मोठे प्रहार येतील का प्रफुल्लच्या गोलंदाजीवरती? वा, यावेळी एक्स्ट्रा कव्हरला उडवलं गेलंय. P1च्या षटकामध्ये योग्य तो वापर केलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी सध्याच्या घडीला विवेकच्या बॅटमधनं हा देखील चेंडू आलाय. सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. इक्का दुक्का नहीं, हम तो सीधा चौका छक्का लगाएंगे. आए हैं जीतने के लिए ना तो जीत के ही दिखाएंगे. 3 चेंडू मध्ये 12 धावा कन्वर्ट केल्यात. इंडिव्हिज्युअली वैयक्तिक
तीन चेंडूमध्ये विवेक मात्र 12 या धावसंख्येवरती खेळत असताना आपण पाहतोय. काय मॅच रंगत असताना आपण पाहतो. पैसा वसूल मॅच. याही वेळेला मोठा प्रहार बॅकवर्ड एक्स्ट्रा स्क्वेअर लेगरा. बॉल थोडासा कुठेतरी स्टॉप झालाय की काय डेफिनेटली. मात्र एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये ते कन्वर्ट केलं जाईल. पुन्हा एकदा 2 धाबेने धावपलकेमध्ये वाढ होते. आमचे टेक्निकल स्कोरर गुणलेखक आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल पंच आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर प्रणितजी सुतार यांच्या माध्यमातून धाबा पोहोचवल्या जातात की 14 धाबा आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. बघा प्रत्येक षटकामध्ये 15 धाबा 14 तर तुम्ही जमावल्यात. मात्र या 2 चेंडू तुम्हाला खऱ्या अर्थाने बोनसच्या स्वरूपाने मिळाले गेल्यात. हो या बेला देहे सेवर जाऊन आदळणारा बॉल पंचांकडे लावून आणि शाऊल्ड अपील. मात्र पंच इंटरेस्टेड नाही आहेत. डॉट बॉलची सांगता होते. आता शेवटचा बॉल गोलंदाज प्रफुल चांगली गोलंदाजी करतोय. प्रफुल मात्र बॅटिंग मध्ये थोडासा कुठेतरी स्वस्तात बाद झाला. मात्र अष्टपैलू खेळाडूंना क्रिकेट हा 2दा चान्स देते. याही वेळेला मोठा प्रहार करायचा होता. मात्र एकच धाब एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 15 धाबा धावपलकावरती. आता इथनं येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 44 धाबा. चला घाई करा गोलंदाजी करणारी टीम NCC नायगाव तुमच्यासाठी सातत्याने स्ट्रिक्टली वॉर्निंग येते. ही टीम मीटिंग नसेल आणि सातत्याने लगेच गोलंदाज ट्रॅकवरती आणा. कारण आमचा आयोजकाकडनं स्ट्रिक्टली वॉर्निंग येतात की बॅड लाइटिंग मध्ये कुठलाही गोलंदाजाला क्षमासवी कुठलाही फलंदाजाला सामोरं करावं जाणार नाहीये. आणि त्यासाठी स्ट्रिक्टली वॉर्निंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला येणारे 18 बॉल आणि विजयासाठी धाबा करायच्या 44 धाबा. एकाला 44 धाबा बनवायच्या आहेत आणि एकाला 44 धाबा वाचवायच्या आहेत. धाबा वाचवल्या जातील की धाबा चेस केल्या जातील. गोलंदाज मिस्टर दीपेश. वा या वेळेला हे मिनी हेलिकॉप्टर उडवलं गेलंय. डीप मध्ये पॅट्रोलिंग चांगल्या प्रमाणामध्ये झालं. एका धाब्याचं रूपांतर दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का. आणि पाहता पाहता दुसरी धाब्याची सांगता ती यस डेफिनेटली दुसरी धाव घेत असताना यावेळेला उदय झालाय रॉयल डकचा शिकार. एकही बॉल खेळत नसताना इथे मात्र उदय होईल बाद. बघा पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जरा बॅटर घाई करा. तुम्हाला देखील विनंती करतोय. आपलं ते पोरगा आणि शेजारचा ते कार्ट प्रत्येकाला नियम ते सेम असतील याची नोंद घ्या. स्ट्रिक्टली वॉर्निंग दोन्ही संघांना आपण देतोय कारण आयोजकांचा वेल कुठेतरी चाललाय. नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र मोठा प्रहार फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये झेलची संधी. वा एफर्ट्स तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये होते. एफर्ट्सला मात्र 100 पैकी 100 नंबर. मात्र झेल झालाय ड्रॉप. आणि झेल कोणाचा ड्रॉप झालाय ना तर खऱ्या अर्थानं विवेकचा. बघा तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवरती फलंदाजाला जीवदान देऊ शकत नाहीये कारण एखादा झेल आणि पराभवाचं तिकीट हे कन्फर्म. आणि खऱ्या अर्थाने विवेकला आपण पाहतोय ज्याने मात्र 8 चेंडूमध्ये 18 धाबा कन्वर्ट केल्या गेल्यात. 1.2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण सजला गेलाय. 14.0च्या सरासरीने तुम्हाला धाबा जमवणं हे बंधनकारक असेल. 18 धाबा आपण धावपलकावरती पाहतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज दीपेश. यस यावेळी जर आपण पाहिलं लोअर फुल टॉस बॉल त्यावर एकही धाबीचा विचार नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले मिस्टर विवेकने. बघा मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत विवेक आहे ना तोपर्यंत गेम इज ऑन. विवेकसाठी एवढंच म्हणेन की असेल नसेल कोणी तुझं तू स्वतःच्या पंखांमध्ये भरारी ठेव. बदलतील हेही दिवस फक्त तू स्वतःमध्ये विश्वास ठेव. वा यावेळेला दर्जेदार बॉल मात्र पंचांनी लाईन ऑफ ऍक्शन चेक केली. इट्स अ वाईट बॉल. वाईटच्या बॉलमध्ये हा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाला अधिकृत असा हाताळावा लागेल. धावसंख्या 19 धाबा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ज्या राजामुळे सुरक्षित आहे मंदिरावरचा कलश, सुरक्षित आहे घरासमोरील तुळस, सुरक्षित आहे सुहासनीचं कपाल आणि त्यांच्याच मुले आपण पाहतोय या सुंदर स्वराज्याची सकाल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. 19 धाबा धावपलकावरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विवेकला देखील थांबवलं गेलंय कारण 18 धाबा त्या विवेकने जमा केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धाबा जरूर कुठेतरी आल्या होत्या 15. मात्र या 4 चेंडूवरती गोलंदाजाने 4 धाबा खर्च केल्यात.
दर्जेदार बॉलची निवड याही वेळेला गोलंदाज दीपेशने केलाय. 5वा बॉल तो देखील काय सुरेखरित्या योग्य त्या लाईन आणि लेंथ वरती हाताळला गेलाय. 5वा बॉल आणि 5व्या बॉल वरती देखील एकच धाब. म्हणजेच गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. सध्याच्या घडीला म्हणावं गेलं ना, एखाद्या बागेत जावं, बागेतून फुलं तडावीत आणि या गोलंदाजाच्या डोक्यावर नेऊन अर्पण करावीत. 20 धाबा धावफलकावरती. 13 बॉल आणि विजयासाठी 39 धाबांचं लक्ष्य हे समोर सेट केलं गेलंय. मिस्टर आदित्य याही वेळी देखील ब्लॉक बॉल. खऱ्या अर्थाने बॅट अँड पॅड मध्ये त्याला सन्मान दिलाय. आता शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी 39 धाबा. एक छोटासा घेतोय ब्रेक. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. झुंजार स्पोर्ट्स नायगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा अभिमान आणि बहुमान वाढवणारी स्पर्धा. आता इथनं 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा. हॅलो, चला मॅचला होते सुरुवात. गोलंदाज तयार मिस्टर आतिश. या आतिशने मागील सामन्यामध्ये देखील काय कमालीची गोलंदाजी केली होती. तोच आतिश इंट्रॅक्ट नाव. यावेळेला जेलची संधी. जेल जेल जेल. हो हो हो, जेल झाला असता तर खेळ खल्लास देखील झाला असता. मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे. मी सातत्याने म्हणतो ना की शेवटची धाव येत नाही ना, शेवटचा चेंडू डिलिव्हर्ड होत नाही ना, तोपर्यंत धावांमध्ये तोपर्यंत भविष्यवाणी करणं खऱ्या अर्थाने मूर्खाचं काम असू शकतं. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा. पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 7च बाहेर मारायचे आहेत. साईक रोटेट झाले. आता इथनं आपण आदित्यला पाहतोय. पुन्हा एकदा एक धाव ती कन्वर्ट केली जाईल की काय बघा. एका धावेने तुमचं काही होणार नाहीये. तुम्हाला जर या 59 धावा जर चेस करायच्या असतील ना, तर तुम्हाला चौकार आणि षटकारामध्ये डील करावी लागेल. ज्याप्रमाणे रुपेशने गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे रुपेशने फलंदाजी केली, ज्याप्रमाणे प्रफुल्लने फलंदाजी केली, त्याचप्रमाणे तुम्हाला या उत्तरार्धाच्या खेळामध्ये फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूचा खेळ परिपूर्ण झालाय. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये बिंदास 11 संघ पोहोचला गेलाय. याही वेळेला जर आपण पाहिलं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू उडवला गेला होता. तिथे देखील एकच धाव. तिथे आपण पाहिलं तर 1 धावेने संघाच्या खात्यामध्ये होते वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 23 धाबा. आता 9 चेंडू आणि विजयासाठी 36 धाबा. बघा, तुम्हाला चमत्कार करावा लागेल, कारण या जीवनामध्ये चमत्कार आणि ऍक्सिडेंट फक्त न सांगता माणसाच्या जीवनामध्ये घडला जातो. यावेळेला ऑन द राईज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, तो देखील प्रयत्न खऱ्या अर्थाने फसला गेलाय. आता 8 चेंडू आणि विजयासाठी 36 धाबा. जवळपास खऱ्या अर्थाने NCC नायगाव संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय. विजयाचा सुगंध मात्र दरबाराला सुरुवात झालाय टीम NCC नायगाव संघाकडनं. याही वेळेला मोठा प्रहार करायचा होता, मात्र या बॉलवरती धावसंख्या नाहीये. आता 7 चेंडू आणि विजयासाठी एकंदरीत धावा करायच्या आहेत, त्या 36 धावा. शेवटच्या बॉलवरती पर्यंत सामना जाईल का बघा. या बॉलवरती जर एखादा मोठा स्ट्रोक आला ना, तर गेम इज ऑन. एखादा मोठा स्ट्रोक षटकाराला तर 6 चेंडू मध्ये 30 धाबा. यस, मोठा प्रहार आलाय. 6 जाईल का. षटकार यस, डेफिनेटली गेम इज ऑन. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. रुको रुको, जरा सबर करो, मैदान के अंदर फोकस करो. 6 चेंडू 30 धावा. या 30 धावा इजिली चेस होणार नाहीये. मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण असेल ना, तर डेफिनेटली विवेक. चला, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. 6 चेंडू आणि 30 धावा. यस, इथनं मात्र विक्रम घडवला जाईल का. विक्रम नोंदवला जाईल का. विवेक, पहिलाच बॉल. वा, पहिलाच बॉल ठोकलाय षटकार. मायबाप प्रेक्षक, जे झोपले होते ते जागे झालेत, जे जागे होते ना ते उभे राहिलेत, आणि जे उभे होते ना ते चालायला लागलेत. पहिला तर आलाय, अजून फक्त 4च मारायचे आहेत. काय सामना रंगलाय. आता 5 चेंडू आणि 24 धावा.
जी सरता सरत नाही, संपता संपत नाही, ज्यात फक्त जिंकण्याची हव आहे, त्यालाच तर क्रिकेट असं नाव आहे. यावेळेला दुसरा देखील आलाय. वा काय शॉट आहे. इथनं मात्र सामन्यामध्ये कलाटणी आल्या. बघा विवेकने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. आज मात्र या मॅच मध्ये काय घटित होईल. आता 4 चेंडू आणि 18 धावा. खऱ्या अर्थाने मायबाप प्रेक्षक देखील जे लाईव्हच्या माध्यमातून हा सामना पाहताय ना, ते देखील त्यांच्या तोंडावरती स्माईल असेल. विवेक मारू शकतो. बघा विवेकने जर 4 चेंडू मध्ये 18 धाबा चेस केल्या ना, तर मित्र म्हणे की 1 वर्ष नाही तर अख्ख्या आयुष्यभर या विवेकची चर्चा केली जाईल. 4 चेंडू 18 धाबा. नेक्स्ट बॉल. यावेळी सलगचा तिसरा. वा तिसरा तो देखील आलाय. बघा मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. मी म्हंटल होतं ना की 6 चेंडू मध्ये 5 षटकार येऊ शकतात. आता सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार आलेत. आता 3 चेंडू आणि 12 धाबा. गोलंदाज बल्लेबाज लय में और बल्लेबाज भय में. इथनं कानमंत्र द्यावा लागेल. बघा मित्रांनो, द्यायचा असेल ना तर कानमंत्र द्या. कान कधी कोणाचे भरू नका. चला टीम मीटिंग नसेल, तुम्ही फक्त कानमंत्र देऊ शकता, कारण सामना देखील हाय व्होल्टेज सिच्युएशनला येऊन पोहोचलाय. 3 चेंडू आणि 12 धाबा. चला मायबाप प्रेक्षक, सामना आवडतोय ना, टाळ्या नक्की झाला पाहिजेत. कंजूसपणा करू नका. 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धाबा. याही वेळेला मोठा प्रहार आणि या वेळेला झेल. यस डेफिनेटली या वेळेला चौकार आलाय. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धाबा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. बघा हृदयाची स्पंदने धक 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 वाढवणारा सामना. फासल्या फुसफुस फासफास करणारा सामना. 2 चेंडू आणि 8 धाबा. ही मॅच तुम्ही नाही पाहिली ना, तर या मैदानावरती काय पाहिलं. कोणी जिंको कोणी हारो, विजय जिंकेल मात्र क्रिकेटच. बघा मायबाप प्रेक्षक, तुमचा पैसा वसूल झालाय आजच्या दिवसामध्ये. 2 चेंडू 8 धाबा. विजय आहे ना, तर विजय मात्र खऱ्या अर्थाने संघर्षाचं नाव आहे. 2 चेंडू 8 धाबा. ओहो, याही वेळेला मोठा प्रहार. आता 1 चेंडू आणि 2 धाबा. बघा मी तर शेवटच्या क्षणाला माईकच बंद करतोय. मी देखील असं म्हटलं नव्हतं की या 6 चेंडू मध्ये 30 धाबा चेस होतील, पण हा क्रिकेटचा खेळ आहे. बघा एकदा टाळ्या आपल्या. चला टीम मीटिंग नाहीये. पंच वारंवार ताकीद द्या. मी तर म्हटलं होतं की NCC नायगाव संघ विजयाच्या अगदी. यस 18 चेंडू आणि 49 धाबा. या बॉलवरती जर 2 धाबा आल्या ना, तर या स्पर्धेतील 18 चेंडू आणि 49 धाबेवरती वैयक्तिक खेळतोय. जर या एका बॉलवरती 2 धाबा आल्या ना, तर विवेकची 50 देखील होईल आणि या स्पर्धेतील दुसरी 50 देखील होईल. चला 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धाबा. टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा. काय मॅच झाली. बघा मॅच आवडली असेल तर विवेकसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. बघा आजच्या दिवसाचा विचार केला तर NCC नायगाव संघ पोहोचला गेला टॉप 4 मध्ये. मात्र कौतुक करावं तेवढं कमी त्या विवेकचा खेळ आवडला असेल तर नक्की त्याला झाला पाहिजेत. मी म्हणतो ना की आयुष्यामध्ये
एकदा जसं जिंका ना की सर्वांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. जरूर आज जिंकला नसेल ना, मात्र सर्वांच्या हृदयामध्ये स्थान या विवेकने केलंय. एक चेंडू आणि धावसंख्येची गरज होती 2. बघा, एका चेंडूमध्ये 6 धावा असत्या ना तर सामना फिनिश झाला असता असं मला देखील वाटतंय. मात्र एक चेंडू आणि 2 धावा आणि या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय डेफिनेटली चला टीम एनसीसी नायगाव संघ. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण जिंकलात आणि आपण टॉप 4 मध्ये प्रवेश केलात. आणि टीम बिंदास 11 तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी, पुढच्या टुर्नामेंटसाठी. एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील केलात. सामना मार्थ खूप रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचला. एकाने सामना जिंकला तर एकाने मायबाप प्रेक्षकांची मन जिंकली. आजचा दिवस इथेच परिपूर्ण संपलाय. यस, मॅन ऑफ द मॅच रुपेश आपण यायचं. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याच्या बॅटमधनं 22 धावा आणि शेवटची मॅच आणि शेवटच्या बॅच मध्ये 22 धावा. आणि यस डेफिनेटली रुपेशने मात्र एक चेंडू मध्ये 2 धावा डिफेन्स केल्यात. यस रुपेश, आपण यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण ठरला तो अवॉर्ड कलेक्ट करून घ्यायचा. आणि आजचा दिवस इथेच संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराज, जय शिवराय आणि जय क्रिकेट. घरी जा, सुरक्षित आपल्या बाईकने प्रवास करा. आजचा दिवस इथेच संपला. उद्या मात्र पाहायला विसरू नका खऱ्या अर्थाने झुंजार स्पोर्ट नायगाव आयोजित